विहिरी तर अनेक बघितल्या असतील, पण विहिरीला 12 दरवाजे, विहिरीच्या आतमध्ये खोल्या, मंदिराचे गोल घुमट या सर्व गोष्टी असणारी विहीर आहे म्हटल्यावर आश्चर्यच वाटेल ना. तर अशी विहीर आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात पवनी सकराजी या गावात 150 वर्ष पुरातन अशी ही विहीर आहे. ही विहीर सातपुते यांच्या शेतामध्ये आहे. या विहिरीला 12द्वारी विहीर म्हणून संबोधले जाते. पवनी सकराजी या गावातील गोपाळराव सातपुते यांनी बांधलेली ही विहीर आहे असे तेथील ग्रामस्थ सांगतात. गोपाळराव सातपुते यांनी विहीर बांधताना त्यांचं स्वप्न होतं की विहिरीच्या आतमध्ये मंदिर असावं. विहिरीच्या आत मंदिरासारखी खोली तर आहे, पण त्यामध्ये कोणतीही मूर्ती नाही. गोपाळराव सातपुते यांचं मंदिराचं स्वप्न अपूर्ण राहिल्याचं देखील तेथील नागरिक सांगतात. चला तर जाणून घेऊ या विहिरीबाबत अधिक माहिती. मोहन गारट, सकराजी पवनी ही माझ्या वडिलोपार्जितची जमीन असून या जमीनमध्ये या 12 दरवाजे म्हणून प्रख्यात असलेली अशी विहीर आहे. खूप कोरीव अशी नक्षीकाम केलेलं, राम लक्ष्मण सीता, बजरंगबली, घोडे, हाती, बंदर, घोडे असे काहीतरी कलाकृतीनं काढणाऱ्या अशा मूर्त्या इथे आहे. गायमुख वगैरे आहे. आणि या विहिरीच्या आतमध्ये चार असे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे झरे होते. आहे आता आज पण आहे, दिसतात आपल्याला. त्याला गायमुख लागलेले होते. ते गायमुखातून पाणी पडत होतं. मोठमोठे असे 10x10च्या 4 रूम आहे. आत मंदिर आहे. जाण्याकरता बाहेरून असा भुयारी रस्ता दिलेला आहे विहिरीच्या आतमध्ये जाण्याकरता. विहिरीमध्ये पाणी पण आहे. जे हे विहीर लाकडावर उभी असल्यासारखी आहे. हिच्या अंदरमध्ये जिथून उभारा या विहिरीचा ते खाली आजनाच्या अशा चौपटी दिसतात. आणि त्या चौपटीनंतर लाकडं वापरून नंतर विटा ठेवून असं बांधकाम करण्यात आलं आहे. आणि खरपाच्या मयाली केल्या आहे या भागामध्ये. या भागात खरप ह्या गोटा आहे नाही, त्यावेळेसही होता नसं. इकडे काही खदानी वगैरे दिसत नाही. इथून सालबर्डी जंगलातून आणलेले आहे असं माहिती आहे. हा जो खरप आहे, खरपावरच कलाकृती केलेलं हे आहे. गाराचे गायमुख आहे. अशा प्रकारचं बांधकाम केलेलं आहे इथे. गोपाळराव सातपुते यांनी बांधलेली ही विहीर आजही सातपुते यांच्या शेतात आपल्याला बघायला मिळते. ही विहीर आजन नावाच्या लाकडावर उभी आहे. तसेच या विहिरीतील खोलीमध्ये खरपाच्या मयाली सुद्धा करून लावलेल्या आहेत. सातपुते आणि घारड हे कुटुंब एकच आहे. सातपुते यांनी घारड यांना दत्तक घेतले होते, त्यामुळे सातपुतेंची ही विहीर आज घारड यांच्या नावावर आहे अशी माहिती मोहन घारड यांनी दिली. पवनी सकराजी या गावातील प्रमुख आकर्षण असलेली ही विहीर वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.